आवाज खाली ओ मुगला मुगला मैं गुड़की गली टट 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 मग चाहे तो आजा रसिया नहीं तो मैं चली मग चाहे तो आजा रसिया नहीं तो मैं चली. मागच्या व्हिडिओतील पहिल्या 3 कमेंटचे नाव प्रशांत भाऊ वानखडे, शिवम माने आणि कपिल काळे. धन्यवाद. तुम्हाला जर सुद्धा तुमचं नाव ऐकायचं असेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून एखादी छान अशी कमेंट्स करा. आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सुद्धा नाव घेऊ. झुंबर भाऊची आज एवढी काय मजा येणार आहे. दारू पिऊन फुल धिंगाणा करतात. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर बघा पूर्ण व्हिडिओ. अरे अरे हो झुंबर भाऊ, अरे तुम्ही कुठे चालले कुठे म्हटलं. हा तुम्हाला आताच काय सांगितलं मी म्हटलं. आता सगळ्यात पहिले काय सांगितलं की आपण आपली पार्टी करून घेऊ. हा तुम्ही तर घेतलाय राजा ट्रॅक्टर बसले मी नाही. तुम्ही नवरदेवासारखंच काम आहे बा तुमचं. तुम्हाला म्हटलं ना सगळ्यात पहिले आपण पार्टी करू, मग त्याच्या बाद तुम्हाला काय करायचं असेल ते करा ना. हा तुम्ही घेतलाय ट्रॅक्टर निघाले बी. अरे मला लक्षात आहे काय करावं लागते काय नाही. मला सगळं लक्षात आहे ना. करतो ना मी. काय म्हणून आलो पार्टी करतो ना. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. पण मी काय म्हणतो सगळ्यात पहिले आहे की नाही आपले देवीदास भाऊ आहेत की नाही त्याचं पहिले अर्जंट काढून द्या लागते म्हणजे द्या लागते. नाही का म्हटलं मला म्हटलं रोमजानच पिशार निघणार आहे. तर मी काय म्हणून राहिलो सगळ्यात पहिले मला देवीदास भाऊचं काढून घेऊ द्या तेवढं. मग त्याच्या बाद कसं आपली पार्टी आहे फक्त ते एक वावर काढलं. अरे त्या देवीदासच्या हातूनच तर तुला रपके खायला लावतो मी. थांब ना तू टाकल्या बोळ्याच्या झुमऱ्या. थांब. अरे नाही ना झुंबर भाऊ, तुम्ही समजून ना राहिले ना. समजून नाही घेऊन राहिले ना. अरे मोसम असते दारू प्याचा. त्याच्यात कसं मग मोसम तुटला की तुटला. म्हणून मी का म्हणून राहिलो आता मस्तपैकी सकाळी एकदम फ्रेश मूड आहे. घेऊ ना तन्नावून अर्धी तुम्ही घ्या अर्धी मी घेतो. चला ना हे पाहिल्या जाते कामं जिंदगी भर पडेल आहेत ना. हो कामं जिंदगी भर पडेल आहेत. चला बरं चला घ्या तुम्ही ट्रॅक्टर साईडला घ्या. मी सांगतो तुम्हाला. चला त्या वावरात जो आपल्या चला. तसं करा कसं आहे ना पहिले घेऊन घ्या मग काम करत बसा आहे की नाही. कामात नाही तर जिंदगीतच पडेल पुरे. बरं कुठे चालता कुठे म्हटलं. हा कुठे चालता. अरे आहे ना सगळं मी अरेंजमेंट करून ठेवली ना. कोण काय कुठे आहे सगळं माहिती आहे ना आपल्याला. मी सांगतो तिकडे बाबू झाली चला. तिकडे शांताराम भाऊच्या वावरात कोणी नाही. तिकडे तन्नावून दिली की दिली. चला तुम्ही माझ्यासोबत चला घ्या ट्रॅक्टर. बरं चला या बसा. अरे काहो शांताराम भाऊ, अरे तुम्ही का घरी जा का. हा मला तर म्हणत झुमऱ्या म्हणे मी सगळ्यात पहिले म्हणे आता शांताराम भाऊचं देतो म्हणे काढून. त्याच्याकडून पैसे गेलायत तर म्हणे मी त्याचं काढून देतो मग बाकीचं पाहतो म्हणे. आणि तुम्ही तर घरी जा अजून गेले ना का वावरात. अरे बा मला 9 वाजता सांगितलं ना त्यानं. 9 वाजता सांगितलं ना. आता तुझ्या साक्षात सांगितलं नाही का की देवीदास भाऊचं सगळ्यात पहिले काढून द्या लागते. ते कसं काढून झाल्यावर म्हणे मी तुमचं देतो काढून. आता तुझ्या समोर झालेले का लबाड आहेस करायला का त्याच्यासारखा तू बी. अरे बा मला तुमच्या वावरातलं सांगितलं ना बा पहिले नंबर तुमचा आहे म्हणून मग मी तुमच्या घराला आलो. मी म्हटलं दोघं जण सोबत जाऊ. आणि राजा हा झुमऱ्या लय डेंजर आहे बाकी पण. बरं माझ्या वावरात सांगितलं काय. बरं जाऊन पाहा लागेल मग गेला असेल तर काय मला आता. बरं थांब म्हटलं 2 मिनिटं थांब मी डब्बा गिब्बा घेतो आणि चालले तू दोघं जण सोबत. बरं चला या. बरं मला भूक लागली राजा मा डब्बा घेण्याला म्हटलं पुढे आणि मला ठेवलं बसून होती. चला या म्हटलं घ्या डब्बा गिब्बा घ्या चालले जाऊ. अरे मी का म्हणून राहिलो काशीनाथ भाऊ. अरे राजा हे ऊन का गंमतची गोष्ट आहे का हे. एखाद्या डबल कधीतरी करू ना बा पार्टी. राहू द्या आजच्या दिवस मनच नाही राजा. मनच नाही म्हटलं प्याचं. अरे काय राजा झुंबर भाऊ, अरे तुम्ही काय एवढ्या गोष्टीला भिवून राहिले का. एवढ्या गोष्टीला या ऊन आले. अरे याच्यापेक्षा उन्हाळ्या पावसाळ्याला लय पाहिले ना आपण. या ऊन आले का भिवून राहिले का तुम्ही फालतूचे पेतना म्हणून. अरे मौसम आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळं हजर आहे. अरे घ्या ना पिऊन. काय टेन्शन घेऊन राहिले. नाही इच्छा तर मला आहे परी दारू प्यायची. आता कसं 4-5 दिवस झाले ना काही थेंब नाही ना म्हटलं दारूचा. तर मला म्हणणं असं आहे की फक्त कसं काही घोर नाही झाला पाहिजे. घोर झाला की नाही झाला वाद्य लागून जाते पुरे. अरे काहीच होत नाही ना. आपण 5-5 क्वार्टर पेलायत ना. हे काय अर्धीच तर घ्या लागते फक्त आपल्याला. तुम्ही काय आणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी तिकडे झाडाच्या आळी लपून ठेवलाय. मी आणतो दारू. थांबा तुम्ही अडीच थांबा मी घेऊन येतो. अरे वाह नशा शराब में होता तो नाचती बोटल. काशीनाथ भाऊ तुम्ही मला जिगरी दोस्त आहे जिगरी. झालं वाटते झाली चढणं चालू झाली आहे की नाही. आता पा फक्त मजा कशी येते तर. अरे हो ना झुंबर भाऊ, अरे आपण दोस्त आहो ना पहिल्यापासून. म्हटलं आपला कसा याराना दोस्ती आहे आपली. तर मी काय म्हणून राहिलो सगळ्यात पहिले तुम्ही मला आता हे सांगा तुम्ही त्या देवीदास भाऊले एवढं भेटा का. एवढं भेटा का म्हटलं तुम्ही त्याले. तुम्ही म्हणत जा की मी दारू नाही पेत अमकं नाही करत ढमकं नाही करत. एवढं काय भ्या लागते. कोणालाच भ्याचं नाही कोणालाच लपक्याचं नाही म्हटलं. कोण तो देवीदास तो गद्या अबे म्हणा ये ना इकडे पाय ना म्हणा कसा 1 by 1 खेळू ना म्हणा. ना चालला म्हणा मी भेट नाही. मी कोणाच्या बापाला भेट नाही म्हटलं. काय म्हणणं आहे म्हटलं तुमचं काशीनाथ भाऊ. नाही म्हणणं काय म्हटलं जा बोलावा म्हटलं त्याला गद्यावाल्याले. हे म्हणत आले गदे या ना तू ये म्हणा पाय म्हणा 1 by 1 खेळू म्हणा. बापा रे चांगली चढली वाटते टकल्याले. अबेले का म्हणा टकले अर्धीच घेतली. थांब ना अजून तू. अशी काय देतो की नाही आलेला रन नेरा 10-12 पावट्यास पाजून टाकतो याले. नेरा लंबा लाच देतो चिता लासच पाडून टाकतो आज मी दारू बाजू
काही नाही म्हटलं, या तुमच्या म्हटलं फक्त तोंडाच्या वापा गमावता तुम्ही. मग काय तर त्या लाईन्या पाटलाले गंमत घेता का तुम्ही? सगळं कामं म्हटलं फक्त तुम्हाला लाईन्या पाटलाले विचारून करावं लागतात. मला सांगा, तुम्ही कोणतं काम तुमच्या स्वतःच्या मर्जीनं करता? काहीच नाही. तुम्ही फक्त एक मजूर माहित आहे काय? मजुरा फक्त तुम्ही. अय लक्ष्मण, अरे कोणाले म्हणून राहिला तू नौकर? अरे नौकर अशी तो लाईने पाटील माल्या घरचा नौकर. मी नाही म्हटलं नौकर आणि जीवकर कोणाचा. आपण नसतो भेट म्हटलं त्या पाटलाने. काय तर लाईने पाटील नाही, आता त्याला म्हटलं आपल्या म्हटलं हाताखाली काम करावं लागतं, माहित आहे का? त्यानं जे म्हटलं ते नाही, मी जे म्हटलं ते होते. तुम्ही काय सांगून राहिले मला? झालं आहे की नाही? आता म्हणा लागते. आता झाली छन्नी गरम, आता द्या लागते हातोळा मारून. अरे मग मी तेच म्हणून राहिलो की कसं आता मी गावात एकदम रिकामा आहो, तर म्हटलं कसं आपल्याला तुमच्या हाताखाली कामाला लावा ना. लावता का? मला कामाला लावता का तुमच्या हाताखाली? अरे तुम्हाला नाही लावणार तर मग कोणाला लावणार? अरे आपले जिगरी दोस्ताना राजे तुम्ही. आय लव्ह यू म्हटलं. तुम्ही आपले दोस्त आहात. तुमचं म्हटलं काम होऊन जाईन ना. मी तुम्हाला कामाला लावतो, कोणाला विचारायची गरज नाही ना. लाईने पाटील ना मोठे पाटील, त्या घराचा मालक म्हटलं मी. याची कशी दारू लवकर उतरली नाही पाहिजे. एखादी पावटी अजून द्यायला लागते याला सोडून, आहे की नाही? देतो एखादी पावटी अजून सोडून, म्हणजे घरी गेल्यावर पुरा तमाशाच. हा ड्रायव्हर निघाला की याच्या जागेवर मी लागून जातो, आहे की नाही? तसंच करायला पुरते. बरं मी का म्हणतो झुंबर भाऊ, अरे घेता का म्हटलं अजून? आहे आपल्याजवळ, आणू का? अरे वा राजा वा, मला भाऊ काशीनाथ, अरे एक नंबर. अरे म्हटलं आणा ना म्हटलं. किती काय तर आणा, किती पावट्या किती आणल्या तुम्ही ना? बरं थांब ना म्हणा, तुला पुरा लंबा देतो ना करून. अरे तुम्ही सांगा ना झुंबर भाऊ, तुमच्यासाठी विषय आहे का काही? मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहो ना. हो, जीव द्यायला तयार आहो. तुम्हाला सांगा आणू का म्हटलं? एक आणू का अजून? अरे जा म्हटलं आणा तुम्ही 2 पावटे आणा, 2. आणा तुम्ही. मला पण दारू पाहिजेत म्हणजे पाहिजेत. जा ना लवकर. अरे नाही मले म्हटलं त्याचा कालच फोन आलता. म्हणे मी शांताराम भाऊचं म्हणे पहिले काढून देतो म्हणे, मग त्याच्या बाद म्हणे आपल्या देवीदास भाऊ तुमचं काढू म्हणे. मी म्हटलं चला ठीक आहे म्हटलं, आता तेवढ्यानं काय एक मागं पुढे म्हटलं. पण आता तुम्ही म्हणून राहिले की देव तुमच्याही आला नाही, तो मलाही वावरात आला नाही, मग हा नेमका गेला कुठे हा झुमऱ्या? अरे त्याचाच तर विचार पडला आम्हाला. मग काय तर मला घरून निघता म्हणे पहिले देवीदास भाऊचं काढा लागते म्हणे. 2 दिवस झाले त्याचं काही काढलं नाही म्हणे. पहिले त्याचं काढतो म्हणे. मला म्हणे तुम्ही डब्बा गिब्बा घेऊन 9 वाजता म्हणे वावरात या म्हणे. आणि त्यात काय 9 वाजता मी डायरेक्ट मावलीच मला घरी आला. मला म्हणते आपला झुमऱ्या आला का म्हणते तुमच्या घरी? सांगा आता काय करा, मला काही सुचूनच नाही राहिलं. अरे माऊली, तू तर त्याच्या सोबत असतं ना, तुझा हेल्पर आहेस ना, हेल्पर म्हणून काम करून राहिला ना तू त्याचं. तुला त्याला कसं काय सोडलं? तुला माहित नाही का कुठे गेला झुमऱ्या? तर अरे नाही ना बा, मला माहित नाही ना. मला म्हणतच जाय डब्बा गिब्बा घेऊन ये मला घरचा. मग मी इकडे आलो, म्हटलं डब्बा गिब्बा घ्यायले. मला डब्बा ट्रॅक्टर राहिलेच लटकवला, आणि त्याचा डब्बा इकडे घ्यायला आलो. डबल वापस गेलो तर काय तर ट्रॅक्टर आहे गायब पण झुमऱ्या आहे गायब. मी मला डब्बाही गेला. मला भूकही लागली. आता मी काय करू? चम्मायची खटखट निरा आपतची सोय आहे बाबा. हे कायच करा या झुमऱ्याचं. आता कोणाच्या तिसरा अजून एखादा होका घेतला असेल कोणाचा, त्यानं तनफन केलं असेल, गेला मग त्याच्या आता तो. काय या झुमऱ्याचं काही मला समजत नाही. एक तर घ्यायलेच नाही पाहिजेत ना. मला म्हणणं कसं आहे, जेवढं आपल्याच्यानं होते की नाही तेवढेच होके घ्यायला पाहिजेत. या ट्रॅक्टरवाल्याचं कसं असते, याचाही होका घेऊ दे, त्याचाही होका घेऊ दे, याले हो म्हणू दे, त्याले हो म्हणू दे, मग वक्तावर हे असं होते. नाही ना, मग एवढं फेकायला पाहिजेत काय? नाही तर मग डायरेक्ट क्लिअर सांगायला पाहिजेत ना की शांताराम भाऊ तुमचं एवढ्या वाजता आहे. मग आपण बरोबर त्या टाइमात चाललं जातो ना. तर ठीक, याचं नाही 9 वाजता ज्या म्हणे तुम्ही डबा गिबा घेऊन म्हणे वावरात, तुमचं 9 वाजता तुमच्या वावरात चालू होऊन जाईल. सांगा आता तो तुमच्याही वावरात नाही आला. आता आला तर पहिले तुमचं काढून देईल, मग त्याच्या बाद मला नंबर लागेल तर लागो. काय जाणं बाबा, देव जाणं काय होते काय नाही. तर हे किस्त काय हे लागलं की असं राजा पुरा डोक्याला झेंडूबामच आहे आता हे. अशीन तो एवढ्यातच कुठेतरी अशीन तो म्हणे ना तुमचं काढून देतो म्हणे, देवीदास भाऊचं काढून देतो. तर मग तो बहुतेक म्हटलं एवढ्याच इलाक्यात आहे. चला म्हटलं पाहू कोणाच्या वावरात गेला तर तू आज. चला बरं पाहून येऊ म्हटलं कुकडे आहे तर. चला हो बा चला ना म्हटलं. मला डब्बा राजा मला बायकोने एवढ्या सकाळून मला करून दिला. मला भूक लागली आता. मला पोटात काहीच नाही, कावळे लावून राहिले. चला बरं बा डब्बा तरी भेटेन म्हटलं मला खायला. चला बिल्लो रानी कहो तो अभी जान दे दो, बिल्लो रानी कहो तो अभी जान दे दो, ओ बिल्लो रानी कहो तो अभी जान दे दो, बिल्लो रानी कहो तो अभी जान दे दो. मेळ बसला गड्या आता या झुमऱ्याचा. झुंबर भाऊ अय चुप म्हटलं, अजिबात चुप. कोणीच बोलणार नाही म्हटलं. आज फक्त आपले झुंबर भाऊ शेठ जे म्हटलं पुऱ्या गावाले एकटे भारी आहेत. फक्त आज तेच बोलतील, दुसरं कोणीच बोलणार नाही. एकदम चुप. अरे दीवाना मुझे पहचानो कहाँ से आया, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ. अबे बोल.
मी कोण आहोत रे का कशी आहे? हो हो अरे डॉन आहे ना तुम्ही, डॉन डॉन आहे तुम्ही, डॉन. हाँ वेरी गुड मैं हूँ डॉन. जब तक है जान जाने मन जा मैं नाचूंगी. अरे हो झुंबर भाऊ, अरे बा पळसान ना म्हटलं. राजा मला गळ्यात आपत आणसान, हातपाय गितपाय मोडून घेसान आणि बसा लागीन ना बा मले. तुमची माय राजा किती डेंजर आहे. उतरा ना, खाली उतरा बरं, खाली उतरा. तुम्ही पळसान गिळसान राजा बसा लागीन टोले घेऊन. उतरा खाली. अरे चुप. प्यार कभी भी मरता नहीं, मौत से ये डरता नहीं. प्यार कभी भी मरता नहीं, मौत से भी ये डरता नहीं. लुट जाएंगे मिट जाएंगे कट जाएंगे, हमने किया है मोहब्बत का एतबार. जब तक है जाने मर जा मैं नाचूंगी. अरे बाप रे का चांगली चढली वाटते गड्या. आता बसला याचा मेळ पुराच्या पुरा. अरे बा हो झुंबर भाऊ, बस झालं म्हटलं. चला या म्हटलं, जर अंगीन टाका आता. या इकडे खाली. अरे आले का म्हटलं आपल्या गद्यावाले? अरे काय म्हणतात तुमचे गदे? या तरास गिरास देतात का गदे? तुम्ही धोती टोपीवाले आपले शांताराम भाऊ काय म्हणतात तुमच्या म्हसाळा? काय म्हणतात म्हटलं तुमच्या म्हसाळा? काही तरास गिरास देत नाहीत ना? चांगलीच दारू पाजेल वाटून राहिले आहे की नाही. 2-3 क्वार्टर आरामशीर पिले ना आहे की नाही. झुमरे उतर बरं, खाली उतर. ते तमाशे काय दाखवून राहिला तू? खाली उतर, इकडे खाली ये पहिले तू. अरे गद्यावाले म्हटलं डेअरिंग नाही टाकायची. पहिलेच सांगून राहिलो, आज म्हटलं डेअरिंग टाकायचीच नाही. ते खाली उतर आणि ते तुमची नजर आणि ते तुमचं रूमनं ते काय म्हटलं ते तुम्ही आज घरी ठेवा. तुमचे काय असेल नसेल ते तुमचं. अटी म्हटलं झंबर भाऊ डॉन आहे डॉनवर म्हटलं डेअरिंग टाकायची नाही, समजलं का? मायाची कटकड. अरे कोण पाजली रे बा देवीदास याले दारू? कोण होय? हा होता नाही कशा काय हो कशा दारू बाजली नाही तू नाही यायला? काय दारू बाजली तू नाही यायला? अरे नाही हो शांताराम भाऊ, अरे बा असंच म्हणसान म्हटलं. मी ते म्हटलं माझ्या वावराची नांगरडीसाठी आलतो इकडे. आधी म्हटलं दारू पिऊन पडेल आहे. असं म्हणसान म्हटलं, बदनामी नका करू माझ्या नावाची फालतूची. मायाची कटकड यानं नाही बाजली, मग दारू कोण बाजली यायले? मायाची घेतल्याची नाही कोणा जवळ नाही की पैसे. हाय वरला तिथं बना जाणार. हो का? बरं थांब ना पत्ता लावतो आम्ही. कोणा बाजली काय बाजली थांबतो. झुमऱ्या तू म्हटलं पहिले खाली उतरतं की काय म्हटलं? तुला समजून नाही राहिलं का खाली उतर म्हणून? आवाज खाली. ओ मुगला मैं गुड़की गली. टट मग चाहे तो आजा रसिया नहीं तो मैं चली. मग चाहे तो आजा रसिया नहीं तो मैं चली. झुमऱ्या तुला मजाक वाटून राहिली का? मजाक वाटून राहिली का? उतर म्हटलं ना तुला खाली. ले भैया छाम गोरी गुलाबी. दारू की बोतल छोड़ रे अनाड़ी शराबी. दारू की बोतल छोड़ रे अनाड़ी शराबी. वो मंगला मैं उड़के चली. मायाची कटकट घे रे माऊली कशा दोघं जण घ्या बरं यार पहिले खाली घ्या बरं तुम्ही. येते दाखव तुम्ही कसं आहे तर. थांबा कोण पाजली काय पाजली याचा पुरा पिशा रस्ता काढ तुम्ही घ्या फक्त याला खाली घ्या तुम्ही फक्त. माऊलीन कशा तुम्हाला सांगून राहिलो बाबू मी. माझ्याजवळ का जोड आले की नाही तुम्ही? एका फायटीत म्हटलं डायरेक्ट गावात फेकून देईन तुम्हाला. गावात फेकतो गावात. एवढी ताकद आहे म्हटलं आपल्या अंगाला. तिकडे दूरच राहायचं म्हटलं, धक्काही नाही लावायचा म्हटलं भाऊले तुम्ही. पहिले सांगून राहिलो मी तुम्हाला. मायाची कटकट एवढा दारू पेला ना एक काना खाली बाजूला की 4 जागी पडी म्हणते धक्काही लोक गावात फेकीन म्हणते नाही. बासल्या बोळ्याचा कोणा पाजली थांबले म्हणा तू. सगळा सत्यानाश करून टाकला. आज कशी नांगरटी झाली असती, डोक्याची झेंडूबाम चालली गेली असती. झुमऱ्या तू ऐकतं का रे बा? ऐक ना, मी तुझ्या हातपाय जोडताना तू याला खाली उतरणं. मग खाली उतरणं ये खाली उतर बरं बाबू, ये खाली उतर. नहीं खाली तो उतरतच नाही म्हटलं. आज मेरे यार की शादी है. यार की शादी है. यार की शादी है मेरे दिलदार की शादी है. आज मेरे यार की शादी है. आज मेरे यार की शादी है. हो काशीनाथ बबनार घ्या ना बा. दोघं जण जाना म्हटलं. घ्या ना त्याला खाली घ्या ना. जाबर पडीन गेली का फालतूचा हातपाय गितपाय मोडून टाकी. मग रायकीन आपल्या सगळ्याच्या नांगरड्या. होय लवकर घे त्याला खाली. अरे म्हटलं मला माझी दारूची बॉटल लवकर आणून द्या. कोण घेतली म्हटलं दारूची बॉटल लवकर द्या. अरे बस झालं रे म्हटलं, बस झालं ना म्हटलं. किती दारू पेतो अजून? किती पेतो? कोण पाजली रे तुला झुमऱ्या दारू? कोण पाजली म्हटलं तुला दारू? कोण दिले तुला पैसे? कोण दिले म्हणजे? कोण दिले म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? मी का भिकारी आहो का म्हटलं? भिकारी दिसून राहिलो का तुम्हाला? शांताराम भाऊ काय तुमचं टोपीवाले?
हा बेकारी दिसून राहिलो का तुम्हाला? चम्माची खटखटले का हा दारू प्याला की नाही याच्यासोबत बोलणंही गुन्हा आहे म्हटलं. कोणाला काय बोलून काहीच नेम नाही. तुला झुमऱ्या दारू प्यायची काही गरज होती का? तुला मागं काय सांगितलं दारू न म्हटलं किती समजून सांगितलं तुले? हा तुला काही समजते की नाही? ओ गद्यावाले, अरे म्हटलं तुम्ही म्हटलं म्हणे आता शांतपणा काही शिकू नका. आता म्हटलं कसं आहे म्हटलं माझी मर्जी, मी दारू पिन नाही पिन, तुम्ही कोण म्हणणार आहे मला? कोण आहे म्हटलं तुम्ही म्हणणारे मला सांगा पहिले. अशी मोळली द्या वाटून राहिली की नाही याच्या ठेवून मला. अरे राहू दे रे देवदास मी काय म्हणतो जरा शांत राहा. त्यानं दारू गिरू पेली, आता त्याला काही सध्या भानावर नाही आहे. थांब म्हटलं काही फालतूचा रिकामे धंदे मारशील गिरशील फालतूचा. राहू दे मारून गिरू नको. अरे पाय ना म्हटलं हा काय बोलून राहिला तर हराम खोडले काय. याला 17 खेप मागं समजून सांगितलं की दारू नको पिऊ दारू न सगळ्याला का सत्यानाश होते घरादाराचा हे ते. याला किती समजून सांगितलं की नाही तरी याची धाव म्हटलं हे कुत्र्याची शेपटी हेकोडी आहे तर म्हटलं ही हेकोडीच राहते म्हटलं. लोक खरंच म्हणतात म्हटलं. म्हणाले का बेवड्या झाल्या का झिमऱ्याले काय तुले तू थांब रे बाबू तू थांब. चांगली मजा येऊन राहिली कडे आता आहे की नाही. फक्त ना याले लाईन्या पाटलाजवळ घेऊन जा. याले म्हटलं याचे नखरे आहेत की नाही, याची दारू गिरू उतरू दे. मी काय आणतो याले फक्त सकाळ आहे की नाही लाईन्या पाटलाजवळ घेऊन जाल. फक्त लाईना पाटील करते याले बरोबर सारखं. कोणता लाईना पाटील? कोणता म्हटलं? मी काय लपकून राहिलो का लाईना पाटलाला? कोण आहे म्हटलं लाईना पाटील? मी आहे म्हटलं त्याचा मालक. तो मला मालक नाही गई. हा पट्ट्याचा ट्रॅक्टर आहे म्हटलं पट्ट्याचा. समजलं का? चाललं म्हटलं लाईना पाटलाजवळ घेऊन झालं तर सारखं करते हे करते टपका करते काही करत नाही म्हटलं. मालक मी तो काय करेन? माझी खटखट काही बोलूनच फायदा नाही वाटते आहे की नाही. माऊली काशीनाथ मी काय आणतो तुम्ही दोघं जण म्हटलं याला घेऊन जा म्हटलं. मी आणतो ट्रॅक्टर घरी चालवत आणि तिकडे लावून देतो. आज राहू द्या म्हटलं काही कामं धंदे काही करू नका. याला सकाळ सांगतो आम्ही कसं आहे. चला घ्या म्हटलं याला घ्या उचला घ्या तुम्ही आणि घेऊन जायला घरी. नाही घरी तर म्हटलं अजिबात जात नाही मी. घरी जातच नाही मी. अटीच राहतो वावरात. वावरच मला घर आहे. अरे घे ना काय ऐकून राहिले तुम्ही त्याच्या गोष्टी. घे उचल घे घरी. धन्यवाद मित्रांनो, आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो खरंच आजच्या व्हिडिओत खरंच खूप मजा आली. व्हिडिओत तुम्हाला आवाजात थोडासा बदल दिसेल कारण की आम्ही एक रूम घेतली भाड्याने, त्यामध्ये आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. तर याच्यात काही जर तुम्हाला बदलाव वाटत असेल, आवाजामध्ये काही फरक पाहिजेत असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा की कसा पाहिजेत काय पाहिजेत, आवाज तुम्हाला कसा येत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा, म्हणजे जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणू. चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा. आमचा व्हिडिओचा वेळ आहे ठीक 5:30 वाजता. सुरेश गुरुजी यांचा व्हिडिओ झाल्यानंतर ठीक 5:30 वाजता रोज एक व्हिडिओ आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही सुद्धा आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा, म्हणजे जेणेकरून आमचा सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा आनंद वाढेल. चला तर मित्रांनो आता भेटू उद्या ठीक 5:30 वाजता. आणि तुमचं जर नाव ऐकायचं असेल व्हिडिओमध्ये तर आताच एखादी छान अशी कमेंट्स करा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सुद्धा नाव घेऊ. चला भेटू उद्या ठीक 5:30 वाजता. जगन पुष्पराज मै झुकेगा नहीं.